ऐकत जा आणि आपलीच माणसं आपल्या आयुष्यात किती धोकादायक आहे एवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते, 1,25,000 नातू होते, 1,25,000 पंत होते. अशी 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. आणि पुरी लंका मेला रावण मेला. आपल्याकडे काय ग्रामपंचायतीला निवडून आलं एवढं का पाहत नाही. आपल्याकडे काय 2 सांगते तरी पंक्तीत बोट फिरी दे. भातवाड मटकी वाढ 2 सांगते. अहो एकाच्या बोटात 2 अंगठी होत्या सोन्याच्या. आणि ती एका बाजारात एका बाई पुढे जाऊन उभं राहिलं. कांदे कशी दिले, टमाटे कशी दिले, कांदे कशी दिले, टमाटे कशी दिले. त्या बाईनं ओळखले ह्याला कोणता रोग झालाय. त्या बाईच्या बायात 2 जोडे होते सोन्याचे. ती म्हणली कांदे 3 रुपये, बटाटे 4 रुपये. कांदे 3 रुपये. अहो जे पिशी टाकून गेलं तर अजून आलं नाही. आणि काय 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. आणि रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. इंद्रजित म्हणजे त्याला 14 वेळा इंद्राला हरवलं होतं. आणि रावण त्याच्या जीवावर जास्त उड्या मारत होता महाराज. कोणाच्या? इंद्रजिताच्या. आणि इंद्रजित कसा मरेल हे फक्त त्याच्या चुलत्याला माहित होत, बिभीषणाला. म्हणून चुलता होतो तो त्याचा. चुलता म्हणजे बापाचा भाऊ ना आजीचा पर्याय. ओढून सांगितलं म्हणजे बरं. हो इंद्रजित कसा मरेल हे फक्त त्याच्या चुलत्याला माहित होतं, बिभीषणाला. बिभीषण रामाकडे गेला आणि बिभीषण फुटला. बिभीषण रामाकडे गेला आणि बिभीषणानं रामाला सांगितलं तुमच्या खानदानीत तुम्हाला रावण मरत नाही, तुम्हाला आधी इंद्रजित मारावं लागेल. इंद्रजित मेला तरच रावण मरेल. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची. आणि मीटिंग धाब्यावर नाही झाली. मीटिंग चकना चुकणारा सर्वस खांड खुंड खाऊन नाही झाली. मीटिंग डोळे उघडे ठेवून झाली. फक्त बिभीषणानं रामाला सांगितलं तुम्ही बाकीच्यांना जसं मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज. जर इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्यांना जर बाण लावला धनुष्याला तर समोरचा मेलाच म्हणून समजायचं. फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नये असं महाराज. इंद्रजिताला पाठीमागं भात्यामध्ये हात घातला महाराज आणि भात्यातून बाण काढणार. सुसो करीत बाण आला महाराज आणि इंद्रजिताचा कोपऱ्यापासून हात उडाला. युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. 10 पसावा झाला हाताचा. इंद्रजिताची बायको बाहेर आली, सुलोचना पतिव्रता होती महाराज. तिनं तो तुटलेला हात ओळखला आणि तिनं सांगितलं ज्यानं इंद्र हरवला होता त्याचे हात उडवायची डेअरिंग केली. पण तिच्या बापानच केली. ती मना केली. बापच होता लक्ष्मण तिचा. हो तो तुटलेला हात हल्ला महाराज. हल्ला तर त्या तुटलेल्या हातामध्ये इंद्रजिताच्या बायकोनं तो पेन दिला. तर त्या तुटलेल्या हातानं लिहिलं तुझ्या माहेरच्यांनी माझा घात केलाय. काय बोल. तुटलेल्या हातानं लिहिलं. तो तुटलेला हात सुलोचना रावणाकडे घेऊन गेली. महाराज आयुष्यात रावण कधीच रडला नव्हता. हो कधीच रडला नव्हता. पण त्या दिवशी रावण जसा रडला महाराज माझा तर्रावान मुलगा गेला. त्या दिवशी माझं मरण जवळ आलं. रडला महाराज रावण. रावणाची सून समोर आली आणि सुनेनं सांगितलं सासरे बुवा ज्याने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला जायचं. रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज. रावणानं सांगितलं जा. पण ही मधली दरबारातली माणसं लय नालायक असते महाराज. यांनी सांगितलं अरे तू विद्वान कशाचा, तुझी सून विधवा आहे, तू रामाकडे पाठवून राहिला. रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली नाही बायको आणून देन तू सून नेऊन जाय. मधली माणसं लय नालायक असते महाराज. तर तू काय करशील. त्या वेळेला रावणाचं वाक्य महाराज ज्या राज्यात रामासारखा राज्य आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची गॅरंटी मला आहे. बस अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण पण त्याच्याच भावानं त्याचा पर्या माराय मीटिंग घेतली. याच्यावर निवांत विचार करा घरी गेले. आणि मग रावणाची बायको आली म्हणली का हो तुम्ही तर लय विद्वान आहे, तुम्ही तर लय वेदाच्या गप्पा सांगता. मग तुम्ही सीता पळून आणल्यावर तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. त्या वेळेला रावणाच्या डोळ्याची कळवली झाली महाराज. आणि रावणानं सांगितलं बंधुदरे मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. ऐक बंधुदरे मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. ऐक मी ज्या वेळेला सीतेच्या झोपडी पुढे गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षा वाढा. आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणतो.
आपल्या सर्व मराठ्यांना 2 वाघ दिलेत. एक तर आपले छत्रपती आणि दुसरे तर आपले मनोज दादा. 2 वाघ दिलेत. सगळ्यात भाग्यवान माणसं आहेत आपण. आणि हे रक्त काय असं, हे रक्त काय आवार गबार नाही. हे रक्त कसं आहे माहिती तुम्हाला? टाळ वाजवा, टाळी वाजवा सर्वांनी. ऐका हे रक्त कसं आहे, ऐका हे रक्त कसं आहे. राजे राजे राजे, ती माती तुम्ही काढायला लावा राजे. ती माती तुम्ही काढायला लावा राजे. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त माती लावा काढायला. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. आई साहेब, आई साहेब, जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा. आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंढाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. हे रक्त गोवा खाऊन थोबाड सडवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी फासावर न्यायचंय, उद्या सकाळी फासावर न्यायचंय. सायंकाळच्या वेळी साई मुलाला भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलांना दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलांना आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कळ ओली दिसली. मुलानं सांगितलं, आई आई काही, आई काही, उद्या मला फासावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का? अरे बाबा, माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर न्यायचं म्हणून नाही, मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद असतो. हे रक्त कसं आहे. आई काही, आई काही, उद्या मला फासावर नेतील आई, उद्या मला फासावर नेतील आई. आणि तुला सांगतो आई, मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई, माझा प्रेम न्यायला तू येऊ नको आई, माझा प्रेम न्यायला तू येऊ नको आई. माझ्या वडिलांना पाठव, गावात त्यांना पाठव. का? माझं प्रेत न्यायला जर तू आलीस आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. आणि दिलं सुरावर नाव होतं भगतसिंग. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. अरे जोपर्यंत आम्हा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही. अरे आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही. मनोज दादा जरांगे पाटील. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. स्वतःच्या खतवणीच्या वह्या डोहामध्ये टाकल्या, स्वतःच्या खतवडीच्या वया डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भटाने छळ केला, अंबाजीनं मारलं, 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं, बाबाजी चैतन्य आले, डोक्या हात ठेवला, मग शुद्ध दशमी आली, अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. आई बापानं ध्यान प्रायश्चित्त घ्यावं लागलं तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी तयार झाली. हे रक्त कसं आहे. स्वतःच्या मुलाचं मुडकं आईनं उपरात गाणं गाऊन काढलंय. हे रक्त आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला, वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे, माणसं रडतील यात काय नवल आहे. डोळ्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खोळखोळा खाली आल्या,
घोड्याच्या डोळ्यात त्या पाण्याच्या धारा खाली आल्या. माणसं रडली, सरदार रडले. यात काय नवल आहे, यात काय नवल आहे. चितेला आग लागली, आग लागली चितेला. आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चिते दोडी टाकली होती. हे रक्त कसं आहे? अरे हे रक्त बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुटात चाटून जगणारं रक्त नाही. अरे हे रक्त मोडेल पण वाकणार नाही. अरे हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे, पण कुणावर? दिल दिया है जान भी दे